वेलकम बॅक फ्रेंड्स इन अवर एज्युकेशनल चॅनल मॉरल इंग्लिश गुरु. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत इंग्लिश वर्कशॉप फ्रॉम 10th इंग्लिश पोयम द ट्विन्स रिटन बाय हेनरी सॅमब्रुक ले. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया इंग्लिश वर्कशॉप फ्रॉम द पोयम 2.3 द ट्विन्स रिटन बाय हेनरी सॅमब्रुक ले. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 10वा विषय इंग्रजी संदर्भातील चिटचॅट ॲक्टिव्हिटी, लेसन समरी, पोयम समरी, इंग्लिश वर्कशॉप, लँग्वेज स्टडी, ग्रामर इत्यादी विषयी विविध व्हिडिओ या चॅनलवर उपलब्ध आहे आणि त्यापैकी बऱ्याच व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. क्वेश्चन नंबर 1. रिराईट पुटिंग द मिस्टेक्स इन द स्पीकर्स लाईफ इन देअर प्रॉपर ऑर्डर. स्पीकरच्या जीवनामध्ये ज्या काही मिस्टेक्स झाल्या त्या सर्व मिस्टेक्स म्हणजे चुकांची यादी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आता आपल्याला त्या सर्व चुका एका प्रॉपर ऑर्डरने लावायच्या आहेत. म्हणजे कोणती चूक पहिले झाली आणि कोणती चूक नंतर झाली अशा प्रकारचा एक क्रम आपल्याला या ठिकाणी लावायचा आहे. सर्वप्रथम पाहूया पोएटच्या जीवनामध्ये ज्या काही चुका घडल्या त्या चुकांची यादी. ए. द स्पीकर गॉट बीटन अप ऑफन ॲट स्कूल. म्हणजे स्पीकर हा शाळेमध्ये असताना त्याला बऱ्याचदा बीटन अप म्हणजे मारल्या जात होतं, त्याला कोणीतरी मारत होते. बी. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. स्पीकरची जी ब्राईड होती, जिच्यासोबत स्पीकरचं लग्न होणार होतं, ती आता त्याच्या भावाची पत्नी झाली होती. सी. द स्पीकर डिस्परेटली आस्क फॉर गायडन्स. स्पीकर हा आता एवढा निराश झाला की तो आता इतरांकडे गायडन्स मागत आहे, लोकांनी त्याला मार्गदर्शन करावं असं त्याला वाटत आहे. डी. नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द टू बेबीज. फॅमिलीमध्ये असं कोणीही नव्हतं की जो दोन बेबीजमध्ये काही डिस्टिंग्विश करू शकत होतं, म्हणजे काही फरक पाहू शकत होतं. म्हणजेच काय तर कोणीही फॅमिलीमधला कोणताही व्यक्ती दोन बेबीजमध्ये कुठलाही फरक त्याला शोधता येत नव्हता, म्हणजे दोन्हीही बेबी सेम होते. ई. ॲट द नेमिंग सेरेमनी रॉंग नेम्स वेअर गिवन टू द टू ट्विन ब्रदर्स. आणि नेमिंग सेरेमनी जो होता, ज्या दिवशी बारसं होतं किंवा नाव ठेवण्याचा विधी होता, त्या दिवशी दोन्हीही बाळांना चुकीचे नावं ठेवण्यात आले. आणि शेवटचं यफ. इवन इन डेथ द ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग बरियल. म्हणजे ज्यावेळेला कुणाचा तरी मृत्यू झाला, म्हणजे मृत्यूच्या वेळीसुद्धा त्या दोन ट्विन्सला लोकांनी सोडलं नाही. म्हणजेच काय तर मृत्यूच्या वेळीसुद्धा लोकांकडून त्या ट्विनच्या बाबतीत काही चुका झाल्याच. आता पाहूया या चुकांची एक प्रॉपर ऑर्डर. पहिलं, नो वन इन द फॅमिली कुड डिस्टिंग्विश बिटवीन द टू बेबीज. फॅमिलीमध्ये बेबीजला कोणीही ओळखू शकत नव्हतं. पहिलं. बी. ॲट द नेमिंग सेरेमनी. म्हणजे नेमिंग सेरेमनीला दोन्हीही बाळांना वेगवेगळी नावं ठेवण्यात आली. दुसरी चूक. तिसरी. द स्पीकर गॉट बीटन अप ॲट स्कूल. म्हणजे शाळेमध्ये असताना स्पीकरला मारल्या जात होतं. डी. द स्पीकर डिस्परेटली आस्क फॉर गायडन्स. आणि आता स्पीकर एवढा निराश झालेला आहे की तो आपल्या रीडर्सला आणि इतरही लोकांना गायडन्स मागत आहे. ई. द स्पीकर्स ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. त्यानंतर चूक झाली, स्पीकरची जी ब्राईड होती ती त्याच्या भावाची पत्नी झाली. आणि सर्वात शेवटी, इवन इन द डेथ ट्विन्स वेअर नॉट स्पेअर्ड ड्युरिंग बरियल. मृत्यूनंतरसुद्धा दफन करण्याच्या वेळीसुद्धा त्या ट्विन्सला कुठलीही सूट मिळाली नाही. म्हणजे इथेही लोकांकडून काहीतरी चूक झाली. क्वेश्चन नंबर 2. पिक आउट 4 सिच्युएशन्स इन द लिव्स ऑफ द ट्विन्स विच आर टू ॲब्सर्ड अँड सेन्सलेस टू बिलीव्ह. या कवितेमध्ये ट्विन्सच्या जीवनाशी संबंधित काही सिच्युएशन्स आलेल्या आहेत ज्या फारच ॲब्सर्ड म्हणजे हास्यास्पद आणि सेन्सलेस म्हणजे मूर्खपणाच्या आहेत, ज्यावर आपण बिलीव्ह करू शकत नाही. अशा सिच्युएशन्स आपल्याला पिक आउट करायच्या आहे. पहिली सिच्युएशन. पीपल इवन देअर रिलेटिव्स बिगॅन मिस्टेकिंग बोथ ऑफ द ट्विन्स. दोन्हीही ट्विन्सला लोक आणि त्यांचे रिलेटिव्ज मिस्टेकिंग करत होते, त्यांना प्रॉपरली जज करत नव्हते किंवा आयडेंटिफाय करू शकत नव्हते. सेकंड. नोबडी न्यू हू वॉज द ट्विन. आणि कुणालाच हे माहीत नव्हतं की ट्विन कोणता आहे, म्हणजे सेकंड बेबी कोणता आहे. थर्ड.
द स्पीकर्स ब्रदर गॉट द नेम जॉन इन्स्टेड ऑफ द स्पीकर. म्हणजे स्पीकरला जे नाव मिळायला पाहिजे होतं जॉन ते त्याच्या भावाला मिळालं. चौथं, द स्पीकर्स इंटेंडेड ब्राईड बिकेम हिज ब्रदर्स वाईफ. स्पीकरची जी वधू होणारी मुलगी होती ती आता त्याच्या भावाची पत्नी झाली. 5. द स्पीकर वॉज बीटन अप इन द स्कूल कन्सिडरिंग हिम जॉन. शाळेमध्ये असताना स्पीकरला जॉन समजून मारल्या जात होतं, त्याला मारत होते. 6. ऑन द डेथ ऑफ द स्पीकर हिज ब्रदर जॉन वॉज बरीड. आणि ज्यावेळेला स्पीकरची डेथ झाली स्पीकर समजून जॉनलाच बरीड करण्यात आलं, पुरल्या गेलं. तर ह्या आहेत काही सिच्युएशन, त्या सेन्सलेसही आहेत आणि ॲब्सर्डसुद्धा. क्वेश्चन नंबर 3A, कंप्लीट द वेब डायग्राम. आता आपल्याला एक वेब डायग्राम दिलेली आहे, ती कंप्लीट करूया. या डायग्राममध्ये आपल्याला दिसेल पोएट युजेस ह्युमर टू. या कवितेमध्ये पोएटने ह्युमर वापरलेला आहे. तर कवी कशासाठी हा ह्युमर म्हणजे विनोदी जो गुण आहे किंवा विनोद या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतो तो कशासाठी. तर या ठिकाणी 2 गोष्टी दिलेल्या आहे. पहिली आहे क्रिएट लाफ्टर म्हणजे हास्य निर्माण करण्यासाठी आणि दुसरं आहे रिड्यूस बोर्डम आणि बोर्डम कमी करण्यासाठी. त्यासोबतच पोएट हा या ठिकाणी ह्युमर यूज करत आहे तो याच्यासाठी मेक रीडर्स हॅप्पी. त्याला रीडरला हॅप्पी करायचं आहे, खुश ठेवायचं आहे. त्यानंतर एनेबल रीडर्स टू फेस सच प्रॉब्लेम्स. जर रीडरच्या जीवनामध्ये असे प्रॉब्लेम्स येत असतील तर रीडरला अशा प्रॉब्लेमला फेस करता आलं पाहिजे याच्यासाठी सुद्धा. त्यानंतर क्रिएट गुड मूड. गुड मूड निर्माण करण्यासाठी. कोणाचं गुड मूड? एकतर पोएटचं, नरेटरचं किंवा रीडरचं सुद्धा. आणि शेवटचं एंटरटेन रीडर. रीडरला एंटरटेन करण्यासाठी म्हणजे वाचकांची करमणूक करण्यासाठी पोएट या कवितेमध्ये ह्युमर यूज करत आहे. विनोदी वृत्ती किंवा विनोद या कवितेमध्ये आपल्याला प्रत्येक स्टांझामध्ये दिसून येतो. क्वेश्चन 3B, राईट एनी 2 लाईन्स फ्रॉम द पोयम दॅट यू फाइंड मोस्ट ह्युमरस. या कवितेमधल्या अशा कोणत्याही 2 लाईन लिहा ज्या तुम्हाला खूपच ह्युमरस वाटतील, ज्यामध्ये खूपच मोठा विनोद तुम्हाला दिसून येईल. पहिली लाईन, फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. आणि सेकंड, अँड व्हेन आय डायड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. या लाईन्स या कवितेमधल्या सर्वात ह्युमरस लाईन्स असू शकतात. क्वेश्चन नंबर 4, पिक आउट लाईन्स दॅट कंटेन अलिट्रेशन, पन अँड हायपरबोल. कवितेमधल्या अशा काही लाईन्स आहेत ज्या आपल्याला पिकआउट करायच्या आहेत, ज्या लाईन्समध्ये आपल्याला हे फिगर ऑफ स्पीच दिसतील. अलिट्रेशन, पण आणि हायपरबोल. अलिट्रेशन म्हणजे काय? तर वाक्यांमध्ये किंवा कवितेतील लाईन्समध्ये काही शब्दांची सुरुवात सेम वर्ड्सनं होते आणि त्या सेम वर्ड्सने ती सुरुवात झाल्यामुळे त्या कवितेमध्ये एक प्रकारचा एक वेगळा साऊंड तयार होतो. तर अशा प्रकारचे वर्ड्स असलेले सेंटेन्स किंवा लाईन जर कवितेमध्ये असेल तर त्या ठिकाणी एक फिगर ऑफ स्पीच असतो, तो असतो अलिट्रेशन. दुसरा अलंकार आहे पण. पण या फिगर ऑफ स्पीचमध्ये लाईनमध्ये एक असा शब्द असतो की ज्या शब्दाचे 2 वेगवेगळे अर्थ असतात किंवा त्या लाईनमध्ये 2 वेगवेगळे शब्द असतात, त्या दोन्हीही शब्दांचा साऊंड सेम असतो. तर अशा प्रकारची जर रचना किंवा अशा प्रकारचे जर शब्द त्या लाईनमध्ये असेल तर त्या ठिकाणी एक अलंकार, एक फिगर ऑफ स्पीच असतो, तो असतो पण. आणि शेवटचा आहे हायपरबोल. हायपरबोल हा असा अलंकार आहे यामध्ये जे वाक्य असतं ते वाक्य अतिशयोक्तीपूर्ण असतं, म्हणजे त्यामध्ये एक्झॅगरेशन असतं किंवा एखादं जे स्टेटमेंट केलेलं असतं ते ओव्हर स्टेटमेंट असतं, म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त स्तुती किंवा प्रमाणापेक्षा जास्त माहिती त्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला दिसते. तर अतिशयोक्ती असलेलं, अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केलेलं एखादं वाक्य एखाद्या गद्यामध्ये किंवा एखाद्या कवितेमध्ये आलेलं असेल तर त्यावेळेला त्या लाईनमध्ये एक अलंकार असतो, तो असतो हायपरबोल. अलिट्रेशन दाखवणाऱ्या काही लाईन्स या कवितेमध्ये आहेत. पहिली, इन द फॉर्म अँड फीचर, फेस अँड लिम, आय ग्रीव सो लाईक माय ब्रदर. या लाईनमध्ये आपल्याला फॉर्म, फीचर, फेस या तिन्ही शब्दांची सुरुवात यपने झालेली आहे. सेकंड, इट पझल्ड ऑल अवर किथ अँड किन.
या लाईनमध्ये कित आणि किन या दोन शब्दांची सुरुवात केने झालेली आहे. आणि तिसरं, वन डे टू मेक द मॅटर वर्स बिफोर अवर नेम्स वेअर फिक्स्ड. या लाईनमध्ये मेक मॅटर या दोन शब्दांची सुरुवात एमने झालेली आहे. चौथा आहे, ॲज वी वेअर बीइंग वॉश्ड बाय नर्स वी गॉट कम्प्लिटली मिक्स्ड. या लाईनमध्ये वी, वेअर, वॉश्ड, वी हे जे काही शब्द आहे या सर्व शब्दांची सुरुवात डब्ल्यू या अल्फाबेटने झालेली आहे. पाचव्या लाईनमध्ये आवर क्लोज रिझेम्बलन्स टू टर्न द टाईड ऑफ माय डोमेस्टिक लाईफ. यामध्ये आपल्याला टी, टर्न द टाईड, टर्न मध्ये टी आहे, द मध्ये टी आहे आणि टाईडमध्ये सुद्धा टी आहे. टीने सुरुवात झाली. सहावी लाईन, फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. या लाईनमध्ये ब्राईड बिकेम ब्रदर्स या शब्दांची सुरुवात बीने झालेली आहे. आणि सातवं, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. यामध्ये सुरुवात होईल बीने, बरीड आणि ब्रदर या दोन शब्दांची. आता पाहूया अशा लाईन्स की ज्यामध्ये आपल्याला पण हा अलंकार दिसून येईल. पहिलं, इट रीच अ फिअरफुल पीच. यामध्ये पीच हा वर्ड आहे, त्याला दोन मिनिंग आहे. पीच या शब्दाचं पहिलं मिनिंग आहे क्रिकेटसाठी, फुटबॉलसाठी किंवा हॉकी या तीन खेळांसाठी जे ग्राउंड वापरलं जातं त्या ग्राउंडमध्ये असलेली एक स्पेसिफिक जागा किंवा त्या ग्राउंडचा एक कुठला तरी भाग त्याला म्हटलं जातं पीच. आणि दुसरा अर्थ आहे पीच म्हणजे एक लिमिट किंवा एक हाईट. दुसऱ्या लाईनमध्ये आपल्याला नर्स हा शब्द दिसतो. नर्स या शब्दाचे दोन अर्थ आहे. पहिला अर्थ आहे मिडवाईफ, म्हणजे लहान मुलांची काळजी घेण्यासाठी. बऱ्याच लोकांच्या घरी अशा स्त्रिया असतात ज्या लहान मुलांची काळजी घेतात, त्यांना म्हटलं जातं मिडवाईफ किंवा आया. आणि नर्सचा दुसरा अर्थ आहे मेडिकल प्रोफेशनल किंवा फिजिशियन्स असिस्टंट. तिसऱ्या लाईनमध्ये आपल्याला फेटल हा वर्ड दिसतो. फेटल, फेटलचे दोन अर्थ आहे. पहिला अर्थ कॉझिंग डेथ, म्हणजे फेटल म्हणजे काय तर प्राणघातक. आणि फेटल याचा दुसरा अर्थ आहे बॅड रिझल्ट, म्हणजे वाईट परिणामाचा. तर अशा प्रकारे पीच, नर्स आणि फेटल या शब्दामधून आपल्याला पण हा अलंकार या ठिकाणी दिसून येतो. आता पाहूया हायपरबोल हा अलंकार काही लाईन्समधून आपल्याला दिसून येईल. पहिली लाईन, माय ब्रदर जॉन गॉट ख्रिश्चन मी अँड आय गॉट ख्रिश्चन हिम. या लाईनमध्ये आपल्याला हायपरबोल दिसून येतो, म्हणजे अतिशयोक्ती. माझं बारसं हे माझ्या भावाच्या नावाने झालं किंवा माझा भाऊ म्हणून झालं आणि त्याचं बारसं हे मी म्हणून झालो. तर अशा प्रकारे या ठिकाणी अतिशयोक्ती दाखवली आहे. दुसरं, फॉर समहाऊ माय इंटेंडेड ब्राईड बिकेम माय ब्रदर्स वाईफ. यामध्ये सुद्धा अतिशयोक्ती दाखवलेली आहे की एका मुलीसोबत लग्न करायचं होतं नरेटरला. लग्नाची बोलणी झाली आणि ज्या वेळेला लग्न झालं ते झालं भावासोबत. तर जनरली असं होत नाही, पण या ठिकाणी ते आयडेंटिकल ट्विन्स असल्यामुळे असं होऊ शकतं. तर हा आहे या ठिकाणी हायपरबोल, अतिशयोक्ती दाखवणारी लाईन. तिसरी, अँड व्हेन आय डाईड द नेबर्स केम अँड बरीड ब्रदर जॉन. मी मरण पावलो आणि लोकांनी ब्रदर जॉनला बरीड केलं. तर या ठिकाणी ही अतिशयोक्ती आहे, कारण जो माणूस मरतो त्यालाच बरी केल्या जातं. परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी मरण पावलो आणि त्याच बदल्यात लोकांनी माझ्या भावाला पुरलं. तर असं होऊ शकत नाही, पण तरीही या कवितेमध्ये दाखविलेलं आहे, कारण आयडेंटिकल ट्विन्स असल्यामुळे असं होऊ शकते, असं कवीला या कवितेमध्ये सांगायचं होतं. तर ह्या लाईन्स दाखवतात हायपरबोल हा फिगर ऑफ स्पीच. क्वेश्चन नंबर 5. Pick out from the poem sets of words that generally go together, for example, kith and kin. ज्याप्रमाणे कित आणि किन, कित अँड किन हा एक शब्दसमूह आहेत किंवा वर्ड्स आहे जे जनरली सोबत येतात. तर अशाच प्रकारचे काही वर्ड्स आहे किंवा सेट्स ऑफ वर्ड्स आहे जे सोबत आलेले आहेत, ते आपल्याला या कवितेमधून शोधून लिहायचे आहे. पहिलं आहे फॉर्म अँड फीचर, म्हणजे प्रकार आणि वैशिष्ट्यानुसार. दुसरं फेस अँड लेम, हातपाय व चेहरेपट्टी. तिसरं टर्न द टाईड, टर्न द टाईड म्हणजे चेंज द सिच्युएशन, परिस्थिती बदलली. आणि डी इयर आफ्टर इयर, वर्षापाठोपाठ किंवा वर्षामागून वर्षे.
Question number 6. Write in your notebook the summary of this poem in about 15 to 20 lines in your own words. You can suggest another humorous title. या कवितेची समरी 15 ते 20 ओळीमध्ये आपल्याला लिहायची आहे आणि सोबतच एक ह्युमरस टायटल म्हणजे एक थोडं विनोदी असं टायटलसुद्धा या कवितेसाठी आपल्याला सुचवायचं आहे. टायटल ट्विस्टेड लाईफ ऑफ ट्विन्स. पाहूया समरी ऑफ दिस पोयम. The poet himself is the narrator of the poem and he is one of the pair of identical twins. Right from the birth, he and his identical twin brother had to face lots of problems as the narrator and his brothers were equal, same in appearance. As narrator's parent relatives were unable to identify us, it gave rise to several humorous situations. Narrator admits that it was almost difficult for everyone to guess who was the twin among us. In the second stanza, narrator has described his naming event. When there was naming ceremony for both of us, nurse washed us and unfortunately she got confused about our identity as we were identical in looking. Nurse was almost unable to identify us and in this confusion, I was named considering John and my brother John was named considering me. Narrator says their identical appearance, fatal likeness continuously lead me to several disasters and it continued up to school days. When narrator was in school, he was generally beaten up because of his brother John and to prove his identity was almost impossible. When narrator tells readers his misery and wants to take some suggestion guidance from readers, he asks question to reader, what would we have done if we were in place of narrator? Their close resemblance change narrator's domestic life too. Narrator describes one very emotional and miserable incident of his life when he was about to marry with a girl which he had chosen as his bride. Unfortunately got married with his brother. Narrator's life was full of such situations and the highest one was the death of narrator. When narrator died, his relatives, neighbors buried his brother John, considering him narrator. It was the most complex situation arose because of similarities or being identical twins. So in this way narrator has described his pathetic, humorous, miserable situations that took place in the life of narrator because of his identical appearance. In this poem, narrator has tried to create laughter and beside this, he has given us a message of complex life of ourselves and how we are to be in all situations. In short, the message of this poem is tragic humor, laughter blended with miseries. Question number 7. Write an appreciation of the poem with reference to all the points mentioned on page number 5. पान नंबर 5 वर दिलेल्या पॉइंट्स प्रमाणे आपल्याला या कवितेचं ॲप्रिशिएशन लिहायचं आहे. पाहूया ॲप्रिशिएशन ऑफ द पोयम. टायटल. द टायटल ऑफ द पोयम इज द ट्विन्स. सेकंड, नेम ऑफ द पोएट. द नेम ऑफ द पोएट इज हेनरी सैम्ब्रुक ले. Rhyme scheme. The rhyme scheme used in this poem is ABAB. Figure of speech, alliteration, hyperbole, pun. Theme or central idea of the poem. The central idea or theme of the poem is the problems faced by one of the identical twins. Problems are mentioned in this poem in a very exaggerated manner and it has created humor and wit which made poem more effective. Poet balanced the suffering of the twins and the way of thinking of the narrator. So this was English workshop of the poem 2.3 The Twins, written by Henry Sambrook Ley. And friends, if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel and press the bell icon to get notifications of all upcoming videos. Please like and share this video to your friend. Thanks a lot for watching Moral English Guru and thanks a lot for being with me. Thank you.